नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जलजीवन मिशनच्या पाईपलाईनला गळती, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हजारो लिटर पाणी वाया। उरण दिनांक 31। प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशनच्या कामाला उरण तालुक्यातील गळती लागली आहे। कोट्यावधीच्या या योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। उरण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेचे जवळपास 10 कोटींची कामे सुरू आहेत। योजनेचे काम हाती घेतलेल्या 50% वर गावातून प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत, परंतु प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक योजनांचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून अल्पावधीतच पाईपलाईनला गळती लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। तरी जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आली आहे। प्रत्येक घरात पिण्याचे पाणी, शुद्ध पाणी जावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जलजीवन मिशनची कामे राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, परंतु प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे सदरची कामे ही निकृष्ट दर्जा होत असून काही कामे रेंगाळत पडली आहेत। त्यामुळे घरोघरी देण्याच्या हर घर नल से जल योजनेवरून विधिमंडळात या अगोदर गदारोळ झाला आहे। असे असतानाही पाईप स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे, त्याचबरोबर प्लास्टो पाईप ऐवजी स्वस्त कंपनीचे पाईप गावात टाकण्यात आले आहेत। तसेच खोदकाम, सिमेंट, काँक्रीटकरण योग्य प्रकारे केले जात नसल्याने सहजपणे तुटत असल्याने त्याचे नुकसान होत आहे। सध्या उरण तालुक्यातील बांधपाडा, कळंबुसरे व कोपरोली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडे करोडो रुपये खर्च करून जलजीवन मिशनची योजना चिरनेर गावातून जाणाऱ्या सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून राबवण्यात आली आहे। मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जलजीवन मिशनच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे हजारो लिटर पाणी व खर्च करण्यात येणारा निधी वाया जात आहे। तरी जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। ओम